हॅलो मित्रांनो, अगर तुम्ही माझी कालची पोझिशन बघितलं असेल, मी ऑलरेडी एक शॉर्ट्स अपलोड केलेला की मी 1200 रुपयाच्या आसपास प्रॉफिटमध्ये होतो. जेव्हा 1000 रुपये प्रॉफिट झाला तेव्हा मी माझा एस एल सर्व कॉस्ट टू कॉस्ट केला. त्याच्यानंतर 1200-1300 पर्यंत मी वाटतं मॅक्झिमम प्रॉफिट बघितला. त्याच्यानंतर मी एक शॉर्ट्स अपलोड केला की मी मॅक्झिमम प्रॉफिट 2000च्या आसपास घेईन किंवा मग मी कॉस्ट टू कॉस्ट निघेन. तसं अगर मार्केट माझ्या इथून ते रिव्हर्स घेतलं आणि ते मला थोडा डाऊट होताच की, आणि मी तुम्हाला फुल आठवडा सांगतो की हा मार्केट ह्या आठवड्यामध्ये थोडं साईडवेज असू शकतं, एक वॉलेटाईल करेल थोडं. त्याप्रमाणे मार्केटने माझं एक ट्रेलिंग एस एल घेऊन गेलं, तर त्यामुळे मला त्या दिवशी काही प्रॉफिट झाला नाही. त्यामुळे मी प्रॉफिट किंवा लॉस काहीच नाही आला. त्यामुळे माझा एक व्हिडिओ होता तो अपलोड नाही केला, कारण त्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं का तसं काहीच नव्हतं. कारण मी सांगितलं की मार्केट हे वॉलेटाईल असू शकतं आणि ट्रेलिंग एस एल घेऊन जाऊ शकतं, बरोबर. त्याप्रमाणे ट्रेलिंग एस एल गेला. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो माझी पोझिशन. मी फक्त व्हिडिओ केलेला शॉर्ट्ससाठी अपलोड केला, पण तेवढा वेळ नाही मिळाला मला अपलोड करायला. त्यामुळे मी आता तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो, तर तुम्ही एकदा बघून घ्या. सोमवारी मिड कॅप निफ्टी कुठे जाऊ शकता आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते बघूया. मी स्वतः मिड कॅप निफ्टीमध्ये करणार आहे, कारण अगर तुम्ही माझे जुने व्ह्युअर्स असतात तर तुम्हाला माहिती असेल की मी फक्त निफ्टीमध्ये ट्रेड करायचो, ओके. आणि ती पण मी पोझिशनर करायचो. सध्या मी आता फक्त आणि फक्त एक्सपायरी ट्रेड करतो. त्याच्यामागचं रिझन अधिक सांगतो तुम्हाला की, पहिली गोष्ट तर लॉट साईज कमी केले, 50 वरून डायरेक्ट 25 आणले. 50 होती असताना माझा एक फायदा खूप मोठा होता, प्रॉफिट लॉस पण व्हायचं त्या कम्पेअरला, पण माझा प्रॉफिट खूप जास्त मोठा होता. आणि आता सध्या 25च्या लॉटमध्ये प्रॉफिट तेवढा मोठा होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की मार्केट जास्त वॉलेटाईल झालं. अगर तुम्ही डिसेंबरपासून बघत असाल ना, एक अनसर्टन मार्केट झालं आहे. अगर समजा मी पोझिशनल ट्रेड करत असतो ना आता पण, तर मी त्या दिवशी ना ह्या ट्रेडमध्ये मी डाऊन साईडचा ट्रेड घेतला असता आणि इकडे ह्या साईडला मला बऱ्यापैकी प्रॉफिट दिसला असता. पण नेक्स्ट डे गॅपअपमुळे ना मला एक बऱ्यापैकी लॉस झाला असता. आणि हे सतत तुम्ही अगर डिसेंबरपासून बघताय ना, हे कंटिन्यू होतं. अगर मार्केट वरती जात असेल ना तर नेक्स्ट डे गॅप डाऊन होतं आहे, आणि खाली पडत असेल तर नेक्स्ट डे गॅपअप ओपन होतं. त्यामुळे मला बऱ्यापैकी म्हणजे मंथली मी लॉसमध्ये नाही गेलो, पण ज्यावेळी ट्रेड घेतो ना त्यावेळी लॉसमध्ये येतो. भले मी ते नंतर कवर करतो, पण त्याच्यामुळे माझं काय झालं, माझं प्रॉफिट जास्त मोठे होत नव्हते. पहिले कसं नॉर्मल मार्केट चालवत होतं ना, तर मला आठवड्याला 10 ते 15,000च्या आसपास मला मिळत होते, ठीक आहे, त्या पोझिशनमध्ये. कारण पोझिशनमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट हा फक्त आणि फक्त पोझिशनल ट्रेडमध्येच होतो. मी सोमवारी मंगळवारी घेतो आणि थर्सडेपर्यंत मी तसंच ठेवायचं, थोडं ॲडजस्टमेंट करत. पण आता तसं होत नाही आहे. समजा तुम्ही डाऊन साईडला ट्रेड घेतला आणि बऱ्यापैकी प्रॉफिट दिसायचं आणि नेक्स्ट डे गॅप ओपन झाला ना, तर ॲडजस्ट करायला त्याच्यामध्ये खूप मेहनत लागते. आणि आपण ती भले ती कॉस्ट टू कॉस्ट काढतो पोझिशन, पण त्याच्यामध्ये मेहनतमुळे ना तो प्रॉफिट मिळत नाही. त्यामुळे आता मी सध्या फक्त आणि फक्त सध्या तरी मी एक्सपायरी ट्रेड करणार आहे. एकदा मार्केट परत सेटल झालं तर मग पुढे बघूया. पण लॉट साईड जर कमी केल्यामुळे मी चान्सेस कमी आहे की मी परत पोझिशनलकडे जाईन, ओके. आता आपण बघूया निफ्टी मिड कॅप निफ्टी सोमवारी कुठे ट्रेड करू शकतो. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही विकली कॅन्डल बघाल ना, तर विकली कॅन्डलमध्ये मिड कॅप निफ्टीने ऑलरेडी 4 ग्रीन बनवले आहेत, ठीक आहे. मी तिसऱ्या ग्रीनलाच सांगितलं की कदाचित एक रेड कॅन्डल बनवेल, पण त्याने तेव्हा पण ग्रीन कॅन्डल बनवली आणि एक बऱ्यापैकी कॅन्डल निघाली. म्हणजे इंट्राडेला प्रॉफिट नाही झाला, हा प्रॉफिट पोझिशनलवाल्यांना फक्त झाला असेल, ओके. त्यामुळे आता हा आठवडा मी तुम्हाला सांगतो काय करू शकतो. कारण ऑलरेडी 4 ग्रीन कॅन्डल बनले आहेत ना, तर आपण एक कमी रिस्क घेऊ शकतो. आपण जास्त मोठी रिस्क नका घेऊया. आपण 15 मिनटामध्ये आलो ना, 15 मिनटामध्ये आपण आलो तर समजा थोडा गॅप ओपन झाला, थोडा गॅप डाऊन ओपन झाला, आणि त्याच्यानंतर समजा हा वाला लेवल ब्रेक करत असेल ना, कारण हे बऱ्यापैकी अपसाईडला गेलं आहे. अगर मार्केटला वरती यायचं असेल ना, तर ॲटलिस्ट इकडे थोडा टाईमपास करेल किंवा डायरेक्ट ब्रेक करेल, ठीक आहे. त्यामुळे अगर फ्लॅट ओपन झालं आपण रिस्क घेऊ शकतो मॅक्झिमम 2दा. फ्लॅट ओपन झालं किंवा थोडा गॅप डाऊन ओपन झाला आणि त्याचा जोपर्यंत हा लेवल ब्रेक नाही होत आहे ना, तोपर्यंत आपण वरच्या साईडला जायचं नाही. जसं हा लेवल ब्रेक केला आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. क्वांटिटी सध्या कमी करा, कारण ऑलरेडी 4 ग्रीन कॅन्डल बनवलेत, ओके, विकली कॅन्डलमध्ये. त्यामुळे एक रेड कॅन्डल बनवणं गरजेचंच आहे. भले मग ह्या वीकमध्ये असू द्या किंवा पुढच्या वीकमध्ये असू द्या. अगर पुढच्या वीकमध्ये असेल तर ठीक आहे, आपल्याला हे कमी प्रॉफिट घेऊ. म्हणजे जास्त एस एल देण्यापेक्षा प्रॉफिट कधी कमी घेतलेला तो बरा. फक्त जास्त एस एल देऊ नका. जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स असेल तेव्हा आपण आपली क्वांटिटी परत वाढवू, ठीक आहे. मी स्वतः तेच करणार, पण आता सध्या 4 ग्रीन झाल्यामुळे मी सध्या परत क्वांटिटी कमी करणार आहे. फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं थोडंसं, आणि हा लेवल ब्रेक होत आहे, तर मी वरच्या साईडला 1 लॉट पी सेल करीन, ओके. आणि थोडंसं स्लाइटली इन द मनीमध्ये करेन. आणि मॅक्झिमम त्याचा एस एल मी तुम्हाला सांगतो 10 ते 15 पॉईंटच्या आसपासचा माझा एस एल असेल. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. आणि जसं माझा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एलला सर्व कॉस्ट टू कॉस्ट करेन, ठीक आहे. फक्त 2दा एंट्री, आणि जसं वरती गेला त्याच्यात परत माझा एस एल गेला ना, तर मी परत एंट्री नाही घेणार. एकदा कॉस्ट टू कॉस्ट होऊन माझा एस एल गेला असेल ना, तर समजून जायचं हे मार्केट हे फक्त आणि फक्त हे साईडवेजच असेल, ठीक आहे. त्यामुळे जास्त त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची, मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या.
एकदा एस एल गेला ठीक आहे, परत सेम लेवल एंट्रीमध्येच आपण अजून एकदा एस एल घेऊ शकतो, एंट्री घेऊ शकतो, म्हणजे मॅक्झिमम 2दा एंट्री. ठीक आहे. आणि मोठा गॅपअप झाला, आणि समजा मोठा गॅपअप झाला, या साईडच्या आसपास गॅपअप झाला, तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा जसं हाय ब्रेक केला आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. बायर्स असेल तर 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला की एंट्री घेऊ शकतो. लो त्याचा आता एस एल असेल, आणि जे ऑप्शन सेलिंग करतात त्यांनी 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा जसं हाय ब्रेक केला आपण ॲट द मनीमध्ये, किंवा मग जो लो असेल त्याचा आपण पी सेल करू शकतो. जोपर्यंत त्याचा लेवल ब्रेक होत नाही डाऊन साईडला, तोपर्यंत आपण एंट्रीमध्ये राहू शकतो. मग भले साईडवेज मार्केट होऊ दे किंवा मग वरच्या साईडला जाऊ दे, आपण तोपर्यंत प्रॉफिट बुक नाही करायचा. ओके. आणि गॅप डाऊनला डाऊन साईडला मी तुम्हाला सांगतो, डाऊन साईडला ना मॅक्झिमम आहे ना, मी सांगतो एकदाच एंट्री घ्या. कारण आहे ना, मार्केटला गॅप डाऊन झाला ह्या साईडला, अगर हा लेवल ब्रेक करत असेल ना, तर मॅक्झिमम एकदा एंट्री घ्या. कारण मार्केटला जायचं असेल ना, तर तो मग लगेच जाणार आहे. बरोबर. आणि समजा नाही जायचं असेल ना, तर त्याला एक मल्टिपल सपोर्ट्स आहे, एक इकडे सपोर्ट आहे, एक इकडे सपोर्ट आहे, इकडे सपोर्ट आहे, परत एक इकडे सपोर्ट आहे. त्यामुळे एंट्रीला ना तुम्ही किती पण एंट्री घेतला ना, तर डाऊन साईडला लगेच एक मोठा प्रॉफिट होणार नाही. काही न्यूज असेल तर मार्केट डायरेक्ट खाली पडेल, तुम्हाला एकाच एंट्रीमध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट मिळून जाईल. आणि क्वांटिटी मी तुम्हाला सांगतो तेवढाच क्वांटिटी मारा. अगर तुम्ही वरती 4 क्वांटिटी रेग्युलर मारत असाल, त्याच्यावरती 2 करा, आणि इकडे मग 2 करा. कळलं ना. आणि क्वांटिटी तुम्ही जेवढा क्वांटिटी मारता सर्व क्वांटिटी ह्या वीकसाठी पण अर्ध्या करा. ओके. समजा तर ह्या वीकमध्ये पण अगर ग्रीन कॅन्डल बनला वीकली, तर आपण मग पुढच्या वीकमध्ये पण आपण क्वांटिटी अर्ध्या करू. कधी ना कधी रेड कॅन्डल बनेल, मग त्या रेड कॅन्डल बनल्यानंतर मग आपण क्वांटिटी वाढूया. ठीक आहे. कारण कंटिन्यू 4 ग्रीन झालं ना, एक मार्केट वॉलेटाईल होईल किंवा मग एक थोडं रिव्हर्स होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे अगर डाऊन साईडला जायचं असेल, ह्याच्या खाली अगर मार्केट जात असेल, आपण एंट्री घेऊ शकतो. क्वांटिटी अर्ध्या करा. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. आपला एस एलला सर्व कॉस्ट टू कॉस्ट करा. कारण मल्टिपल सपोर्ट्स असल्यामुळे कधीही मार्केट रिव्हर्स होऊ शकतं डाऊन साईडवरून. ठीक आहे. काही न्यूज असेल तर डायरेक्ट पडेल, पण काही न्यूज नसेल तर हे तुमचं ट्रेलिंग एस एल घेऊनच जाणार. ठीक आहे. आणि ट्रेलिंग एस एल घ्या तर परत एंट्री घेऊ नका, कारण ते मार्केट हे फक्त साईडवेजच होऊन जाईल. ओके. आणि समजा मोठा गॅप डाऊन झाला, तर पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा. रेड कॅन्डलने अगर लेवल ब्रेक करतो डाऊन साईडला, तर मग डाऊन साईडला जाऊ शकतो. आणि 15 मिनिटाची असेल तर आपण जो पण त्याचा लो ब्रेक केला आणि जो त्याचा हाय असेल तो आपण कॉल सेल करू शकतो, किंवा ॲट द मनीमध्ये कॉल सेल करू शकतो. जे रिस्की ट्रेडर असतील ते ॲट द मनीमध्ये सेल करू शकतं, कारण त्याचा एस एल हा थोडासा मोठा होऊ शकतो. आणि जे कमी रिस्की असतील ते डाऊन साईडचा जो पण लो असेल त्याचा आपण कॉल सेल करू शकतो. ठीक आहे. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.